वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री क्षेत्र बद्रीनाथ या ठिकाणी सनक, सनंदन, सनत कुमार, सनातन ही 4 ब्रह्मदेवाची मानसपुत्र मंडळी सत्संगाकरता बसलेले आहेत आणि तिथे नारदांचं आगमन होतं. नारद हे भगवंताच्या भक्तीचे आणि धर्माचे प्रचारक आहेत. आणि त्यांचा चेहरा पडलेला आहे आता. तेव्हा प्रश्न विचारला याने की तुमचा चेहरा का पडलाय, काय कारण आहे? ते म्हणाले समाजामध्ये जे कल्याणाचं आहे त्याबद्दल आस्था किंवा आदर देण्याऐवजी लोक नको त्या गोष्टीला डोक्यावर घेत आहेत म्हणून मी दुःखी आहे. त्यांनी खूप यादी केली आहे की तरुणी प्रभुतागे हे विषय सुखाला अति महत्व आलं. वराका कूटभाषणा, खोटारडेपणा ही स्टाईल झाली. नुसतंच म्हणायचं असतं या एकदा घरी, कशाला म्हणायचं. पूर्वी 99 सालापर्यंत सज्जनगडावर राहत होतो. मला तेव्हा खरंच वाटायचंय. पुण्यात आल्यावर मला कळलं काय असतं. एक गंमत म्हणून ठीक आहे, पण हिपोक्रेसी इज अ लाईफ असं झालंय की नाही आज. आणि म्हणून संतांना नाही आवडत. एका सर्टन काही गोष्टी तुम्हाला व्यवहारानं बोलाव्या लागतील ते ठीक आहे, पण सर्टन लेवलपेक्षा जास्त हिपोक्रेसी, दंभ उपयोगाचा नाही. तर त्यात आपलं कल्याण होतं. आणि यानंतर नारदांनी एक प्रसंग सांगितलाय. तो प्रसंग इथे रूपकात रंगवलाय बरं का. एक रूपक ठेवलं त्यांनी. नारद महाराज फिरत फिरत आले. जरा हॅमिंग घेतोय का? फिरता फिरता त्यांना असं दिसलं की खूप गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये आले. ॲक्सिडेंट वगैरे झाल्यासारखा गर्दी होती. एक तरुण मुलगी असे केस मोकळे सोडून अशी बसली होती आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध मांडीवर डोकं टेकून झोपले होते. असं एक रूपक आहे इथे. म्हणजे काहीतरी शिकवायचं आहे त्यांना. ती कोण आहे मुलगी? तर ती भक्ती आहे. आणि ते दोघं कोण आहेत? तिचे आजोबा शोभावेत असे. ते पण पणजोबा आजोबा शोभावेत असले. तिची मुलं आहेत. ती बाळानो बाळानो हाक मारती. ते ज्ञान आणि वैराग्य आहे. हे लक्षात घ्याल की पुराणांची ही स्टाईल आहे की रूपकाने एखादी गोष्ट समजावणे. इसाप नीतीच्या कथा आहेत ना, तो इसाप होता की नाही, तो अशा कथा सांगायच्या. वाघ म्हणाला, सिंह म्हणाला, अमका म्हणाला. म्हणतो काय वाघ? म्हणतो का काही? एकाला विचारलं बुवा वाघ समोर आला जंगलात तर तू काय करशील? तो म्हणला मी काय करणार आहे, जे काय करायचं तोच करणार आहे. पण वाघ जर म्हणाला असता तर काय झालं असतं? काय वर्डिंग ते शब्द वापरले असते? त्याचं इमॅजिनेशन असतं, ते अंदाज असतो, त्यांचे स्वभाव असतात ना. अशा पुराणांचं लक्षात घ्याल. खूप महत्त्वाचं सांगतो मी त्यातल्या त्या तरुणांकरता की पुराणामध्ये काही कथा अशा येतात की त्या लागत नाहीत. शिवमहापुराणात एक कथा आहे की अंगावरचा मोळ असा असा काढला पार्वतीने, पुतळा बनवला आणि तो गणपती झाला. आपण आपला मोळ गृहीत धरतो. म्हणून ही रूपकात्मक कथा आहे. ओळखलं पाहिजे काय जगदंबेनं कशा बनवलं, ते जगदंबा काय करते. म्हणून ते शिवपुराण मुळातून वाचलं पाहिजे. कुठली गोष्ट म्हणजे मग कळतं. हे मी कशाकरता बोलतोय की त्या कथा धात कथा आहेत का मात कथा आहेत याचा अंदाज आपल्याला करता आला पाहिजे. धात म्हणजे घडलेल्या कथा आणि मात म्हणजे तयार म्हणून दृष्टांत केलेल्या कथा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, मग आपल्याला पुराणं लागतील. पण पुष्कळ वेळा पुराणावर टीका करत असताना आपण काही बोलून जातो
आणि ज्याला त्यातलं कळत नाही ती मंडळी बोलतात, त्यावेळेला परिणाम असा होतो की ज्याची थोडीफार असते त्याची श्रद्धा बिघडते. अगदी सोपं सांगतो आणि पुढं जातो. जर तुकोबा ज्ञानोबा पुराणांवर श्रद्धा ठेवतात तर आपण ठेवायला पाहिजे की नाही, आपण ठरवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारुनी. बस, आपण तुकोबांचे फॉलोअर आहोत ना, संपला विषय. पण अकल्याण काय आहे त्यात? ही कथा कशा करता कशी आहे? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती तरुण दाखवली आहे इथे. म्हणजे आज समाजामध्ये भक्ती आहे कशी का असे ना, पण तिच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य निर्माण व्हावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं असावं अशी भक्ती नाही आहे. एक सोपा दृष्टांत सांगतो. 1-2 वर्षापूर्वी श्रद्धा नावाच्या एका पालघरच्या मुलीची वाईट अशी घटना आपण ऐकली असेल, वाचली असेल, की तिच्यावर प्रेम करणारा तो कोण आफताब का कोण होता, काय 1 वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर त्याने तिचे काहीतरी 35 तुकडे केले. माझा प्रश्न असा आहे, तो कोण जाय, नाव परत नाही घेत मी त्याचा आता, तो मशिदीत जात असेल की नाही, कुठेतरी काय अल्लाहू अकबर म्हणत असेल की नाही, म्हणजे भक्त आहे की नाही तो कुठला तरी, पण ज्ञान आणि वैराग्य नाही म्हणून तो असा वागतो. आपण साधा विचार करून ठेवा. सगळ्या धर्मामध्ये मठातली, मंदिरातली, चर्चमधली, सायनागॉगमधली गर्दी वाढली आहे आणि ती भूमिती श्रेणीनं वाढलेली आहे, जनसंख्येच्या प्रमाणात नाही वाढलेली आहे. सगळ्या मठ मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये, सायनागॉगमध्ये, मॉस्कमध्ये जाणारे लोक जर वाढत असतील तर समाजामध्ये स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी चांगली निकोप झाली पाहिजे का वाईट झाली पाहिजे? भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे? मग इकडे गर्दी वाढतीये मंदिरात जाणाऱ्यांची, किंवा कुठल्याही आपण मंदिर म्हणून म्हणा, मशीद म्हणा, काही म्हणा, देवस्थानात जाण्याची गर्दी वाढतीये. मग चारित्र्य आनंद का होत चाललं इकडे? भ्रष्टाचार का होत चाललाय? काय परिस्थिती होती आहे आता? काय झालं कलकत्त्याला काही दिवसापूर्वी? हे कुठेतरी जात असतीलच ना हो. मग त्यांच्यावर तो प्रभाव का नाही आहे जो रामांवर आहे, जो शिवाजी महाराजांवर आहे? परस्त्री ही मातेसारखी आहे किंवा बहिणीसारखी आहे, ही आपली संस्कृती आहे. हा का नाही परिणाम त्यांच्यावर? याचा अर्थ भक्तीच्या नावाखाली तुम्ही असं काहीतरी करता ज्यातून ज्ञान वैराग्य जन्माला येत नाही. समाजामध्ये मानसशास्त्राचा खूप नीट अभ्यास करून भागवत सांगण्यात आलंय व्यासांकडून. लक्षात घ्या की समाज नुसता गर्दीचा नकोय, तो सज्जन पाहिजे. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. मांदी आळी म्हणजे गर्दी. मला ईश्वरनिष्ठ लोक पाहिजेत, म्हणजे ते सज्जन पाहिजेत. ते वाईटच वागता का मनातच येता कामा नये. वाईट वागणं म्हणजे कायद्याला घाबरून नव्हे, मनातच येता कामा नये. मी नाही भ्रष्टाचार करणार आयुष्यात. पण याचा पक्षापेक्षाचे काही संबंध नाही. काँग्रेसचे एक काळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, आपल्याला माहिती आहे, ते गेले तेव्हा त्यांना कर्ज होतं आणि त्यांच्या बँकेमध्ये फक्त 56 रुपये शिल्लक होते. सुदामा म्हणतात त्यांना, सुदाम्याचा अवतार असं म्हणतात. म्हणजे असं काही संबंध नाही की तुम्ही या पक्षात असल्यानंतर पैसे खाल्लेच पाहिजे. मी जर माझ्या वैयक्तिक पातळीवरती माझं नियत काही कर्म ठरवलं असेल तर मी कुठेही असताना करू शकतो. शिवमहापुराणात कथा येते महानंदा नावाच्या वेश्येची. तिच्याकरता भगवान शंकर आले अशी कथा आहे. तिनं ठरवलंय की माझ्याकडे येणारा जो गिराईक आहे, कारण मी काही स्वतः ठरवलेला धंदा नाही आहे, पिढ्यानपिढ्याचा आहे. मला आवडतंय म्हणून मी हे करत नाही आहे, मला ते नियत आहे म्हणून मी करते. मग येणारा आहे शंकर आहे. परिणाम असा झाला की शंकर स्वतः जातात. माझा मुद्दा काय आहे, माझा म्हणजे इथला मुद्दा काय आहे की समाज जेव्हा भक्ती ज्ञान वैराग्याबद्दल गैरसमज करून बसतो. आज बघा ना आपण बारकाईनं, गेल्या महिन्यामध्ये कुठल्या त्या महाराजांचं दर्शन घेताना खूप लोक मेले चेंगराचेंगरीत. काय काहीतरी चुकतंय आपलं, हे प्रत्येक समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. ब्लाइंडली फॉलो करतोय का मी, आणि ज्यांना फॉलो करायला पाहिजे त्यांना मी करीत नाही आहे का? ज्या भक्तीच्या पोटी ज्ञान वैराग्य जन्माला येत नाही ती भक्ती वांझोटी आहे.
ती भक्तीच नाही आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा नीट विचार करणारं हे आख्यान आहे. नारद म्हणाले, मी काय करू? त्या भक्तीच्या जागरणाकरता मी खूप प्रयत्न केले, ज्ञान वैराग्याच्या जागरणाकरता खूप प्रयत्न केले. म्हणजे श्लोक इथला असा आहे, वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर मुहुर्मुहुः. गीतेचा पाठ केला मी, वेदांत त्यांच्यासमोर म्हटला, ते थोडा वेळ जागे होतात आणि पुन्हा निजतात. काय करू? हे ऐकलं आणि सनत कुमार म्हणाले, काळजी नका करू. उपायो सुख साध्योत्र वर्तते पूर्व एवही. पूर्वीपासून उपाय आहेच आहे. नवे जो नवीन उपाय, नवीन जी गोळी शोधून काढली आहे ना, ती तुमच्या मार्गदर्शनानं व्यासाने शोधून काढलेली गोळी आहे, टॅबलेट आहे, नवीन औषध आहे. काय? भागवत. भागवताचा उद्गार करा. भागवताचा उद्गार करा तुम्ही, की समाजामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य तिन्हीचा स्तर कसा वाढतो. थोडक्यात आपल्या समाजातल्या अंतःकरणातल्या भक्ती, ज्ञान, वैराग्याचं जागरण करणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. जगामध्ये 5 गोष्टींबद्दल लेखन चाललेलं असतं सातत्यानं. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, रिलेशनशिप, मानसशास्त्र, अध्यात्म, या 4-5 विषयात सगळीकडं, मॅनेजमेंट, याच्यावरती हे सगळं तुम्हाला भागवतात एकत्र मिळेल. श्रोते हो. आणि गंगेच्या तीरावरती, गंगेचा उगम होतो त्यानंतर लगेचच बद्रीनाथ येतं. म्हणजे गंगा तिकडून वाहत नाही, ती अलकनंदा वाहते तिथून. पण इथे आपण गंगेच्या काठी आनंदनगर, आनंदपुरीमध्ये आपण कथा करूया. म्हणले, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जे पेशंट होते भक्ती, ज्ञान, वैराग्य, ते यमुनेच्या काठी होते असं वर्णन आहे. म्हटलं हेच विशेष आहे. तुम्ही गंगेच्या काठी कथा करा, यमुनेच्या काठी भक्ती, ज्ञान, वैराग्य जागे होती. रेकी वगैरे देतात ना, त्या इथून रेकी देतात. ते जपानमधल्या माणसाचा, जपानमधला एक माझा मित्र आहे, तो म्हटला, बुवा अमुक वाजता तू जरा डोळे मिटून बस, मी तिकडून रेकी देतो तुला, तुझा गळा बरा होईल. मग जपान आणि इंडियापेक्षा हे गंगा यमुना जवळ आहे हो. थोडक्यात काय, की जादू व्हावी. भागवताचा उद्गार जादू व्हावी असं काम करतो बरं का. विचारही बदलतो, त्यातल्या अनुष्ठानाने आपलं अदृष्टही स्वच्छ होतं. म्हणजे न दिसणारं जे प्रारब्ध आहे तेही स्वच्छ होतं. फक्त आपण त्याला वेळ दिला पाहिजे. माणसाजवळ बाकी काही नसलं ना तरी त्यानं वेळ जरी दिला. भागवताचं आयोजन खूप अवघड आहे, कारण त्याच्याकरता किती व्याप असतो विचारा. किती 2 वर्ष जरी चाललं आहे भागवत भागवत भागवत. हे रात्री झोप तरी त्यांना म्हटलं लागते का तुम्हाला? पण ऐकायला जाणं सोपं आहे की नाही. आयोजन करणं शक्य असेल तर करा आयोजन, काही प्रश्न नाही. पण आयोजन करणं शक्य नसेल तर जिथे चाललंय तिथे जाऊन बसा. कधीही आपला धर्म ऋण काढून सण साजरे करा असं सांगत नाही. तुम्हाला जे पॉसिबल आहे. आता पितृपक्ष सुरू झालाय बघा, महाल आहे. एकाने प्रश्न विचारला, भिकाऱ्याने श्राद्ध कसं करायचं म्हणला. भिकाऱ्याने श्राद्ध, त्यालाच जेवायला नाही, तो काय करू. त्याच्याकरता वचन आहे, आपल्याकडे विधान आहे. त्यानं फक्त त्या दिवशी दक्षिणेकडे बघायचं, उपाशी आहे, काहीच नाही त्याच्याकडे, आणि फक्त असे हँड्सअप करायचे दक्षिणेला तोंड करून, आणि म्हणायचं पितरांना की माझ्याकडं काही नाही आहे, पण माझ्या एवढ्या हात वर करण्याने तुम्हाला तृप्ती मिळो की ते त्यांचं पोट भरतं. इतकं उदार धर्म आहे आपला. असं नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे, पण जर तुम्ही घरी फुक्के जोडताय थोडक्यात तर पितरांना बोलावलं पाहिजे. तर त्यांना विशिष्ट दिवशी बोलावलं पाहिजे. त्यांच्याकरता जास्तीत जास्त चांगला, क्षमा करा मी जरा कठोर शब्द बोललो, माझ्या स्वभावाला नाही आवडत तो, पण आहे की नाही असं. माणसं स्वतः भरपूर हाणतात, पितरांना द्यायला वेळ नाही होता. का नाही वेळ द्यायचा? करा स्वयंपाक. स्वयंपाक बाहेरून मागवतं, काय वाटेल ते पितरांना. माझ्या सुनेनं केलाय स्वयंपाक, किती बरं वाटेल त्यांना. कसाही करा तो, कमी जास्त, पण तो स्वतः करा. स्वतः केल्यानंतर पितर विशेष तृप्त होतात. पितृपक्षामध्ये, पितृपक्ष म्हणजे काही वाईट पक्ष नव्हे, हा पर्वण काळ आहे, पार्वण काळ. पितरांशिवाय आपण सुखी होऊच शकत नाही. भागवतात विषय येणार आहे तो. एखाद्या देवाला जरी तुम्हाला काही द्यावं वाटलं आणि पितर जर नको म्हणाले तर त्यांना देता येत नाही. वाल्मिकी रामायणात युद्धकांडात शेवटी कथा येते की
दशरथ महाराज प्रकट झाले आणि रामाला म्हणाले काय पाहिजे, मी ज्या लोकात राहतो त्या लोकातल्या देवांनी मला सांगितले तुला काय पाहिजे ते दे. म्हणजे थोडक्यात काय, देवाला जरी द्यावं वाटलं तरी पितरांचं माध्यम वापरल्याशिवाय तो देऊ शकत नाही. म्हणून अत्यंत श्रद्धेनं करायचं ते श्राद्ध. पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, श्रद्धेनं करायचं असतं ते श्राद्ध. पण हल्ली श्रद्धेचं श्राद्ध घातल्यामुळं लोकांच्या चित्तात हे शिल्लक नाही. बसला तरी चालेल, पुढे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी बसा. तर मला सांगायचा भाव असा, आणि याने सुरुवात केली. जेव्हा भागवत सुरू केलं, म्हणजे आता नारद महाराजच सांगणार स्वतः भागवत, सगळं नारदानं पाठ आहे. तेव्हा म्हणजे आपण कसे असे येऊन बसलात आणि मग वक्ता येतो, साथीदार येतात, वाद्यविद्या लावतात, असे नारद येणार आहेत. तर कोण कोण आलं याची यादी दिली आहे पद्मपुराणकारांनी. तत्रैव गंगा यमुना च वेणी, तत्रैव गंगा यमुना च वेणी, गोदावरी सिंधु सरस्वती च, तत्रैव तीर्थानि वसन्ति, तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. सगळे ऋषी येऊन बसले, असं आहे. त्यांची यादी दिली आहे. भृगू येऊन बसले, चवन येऊन बसले, दत्तात्रय येऊन बसले, अत्री येऊन बसले, बरं का. गाधीसुत म्हणजे विश्वामित्र येऊन बसले, शाकल येऊन बसले, मार्कंडेय चिरंजीव मार्कंडेय जे आहेत ते येऊन बसले, बरं का. योगेश्वर व्यास पराशरौच छायाशको जाजली जन्नू सगळे आले. गंगाद्या सरितास्तत्र, गंगादी देवता स्त्री रूप धारण करून, देवता रूप धारण करून येऊन बसल्या. सगळ्या नद्या, सगळी तीर्थक्षेत्र येऊन बसली. आणि इतक्यामध्ये एक तरुण मुलगी आणि 2 तरुण मुलं असे मधनं नृत्य करत करत आले. हो, थांबली कथा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण नारायण वासुदेव गोविंद. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. बोला मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, मुकुंद मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोलिए श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कोण होते हे? ते भक्तिज्ञान वैराग्य होते म्हणाले. इतक्या इमिजिएटली, इतक्या ताबडतोब आपल्या अंतःकरणात भक्तिज्ञान वैराग्य सावध करणारा ग्रंथ कुठला असेल तर तो भागवत आहे. आपोआप वाटायला लागतं नाही काहीतरी आहे हो, एवढं वाटलं तरी खूप झालं. पण यात काही अर्थ नाही असं गेले अनेक वर्ष आपल्याला शिकवण्यात आलंय आपल्या समाजाला. आपल्या डोंबिवलीतलेच प्रसिद्ध कीर्तनकार आहेत हरिभक्तीपरायण आनंदबुवा,
ते एक वाक्य नेहमी सांगतात की इस्लाम धर्माच्या आक्रमणानंतर त्या लोकांनी, लुटमार करणाऱ्या त्या लोकांनी आपली श्रद्धास्थानं भ्रष्ट केली. मला वाटतं 1665ला बाबर ही मशीद पाडली, त्याच्याही आधी मशीद बांधली आपलं मंदिर पाडून. हां, 1612. हो, पुष्कळ मंदिरं पाडली. आता आपण ते नेहमीच वाचतो ना, प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिरं कशी निघतात म्हणजे काहीतरी असं नाही की त्यांनी, पण श्रद्धास्थानं भ्रष्ट केली. याच्यापेक्षा पुढचं पाप जर कोणी केलं असेल ना, तर ते इंग्रजांनी केलं. त्यांनी श्रद्धा भ्रष्ट केली. त्यामुळं आपल्या धर्मात काही अर्थ नाही असं वाटायला लागलं. ज्यात आपलं कल्याण आहे. चाणक्याचं वाक्य आहे की कुठल्याही राष्ट्रातले लोक मारून तिथलं राष्ट्र मरत नसतं, तिथले विचार मारा म्हणजे ते राष्ट्र मरतं. आणि पुन्हा जर आपल्याला राष्ट्र उभं करायचं असेल तर या पुराणांची वारंवार गावोगावी कथा झाल्या पाहिजेत. तो हजारो भागवतकार तयार झाले पाहिजेत, हजारो शिवकथाकार तयार झाले पाहिजेत. सगळ्या चॅनेलवरती सगळीकडं. मी नेहमीच सांगतो, आमच्या आदरणीय आपळेबुवांशी बोलताना आम्ही बोललो, म्हटलं जशी स्टेडियममध्ये क्रिकेट बघायला गर्दी होते ना, अशी गर्दी सगळ्या गावातून, सगळ्या भाषातून आपले ग्रंथ ऐकायला होईल ना, आणि खूप वर्ष होईल, मग पुन्हा आपला धर्म पूर्वीसारखा स्थापन होईल असं वाटतं. समर्थांच्या काळात असं होतं. श्रोते हो, आणि आता भागवत सांगायला आरंभ करणार आहेत नारद महाराज. इतक्यात जसं तुम्ही ओळख करायला उभे राहिलात ताई, तसे सनत कुमार उभे राहिले. आणि सनत कुमाराने एक गोष्ट सांगितली. थांबा थांबा म्हणाले, भागवताच्या आधी भागवत आत्ता घडलेली एक लेटेस्ट नवीन कथा सांगतो. आणि त्यांनी कथा सांगायला आरंभ केला. एक दक्षिणेमध्ये गाव होतं तुंगभद्रा नदीच्या तीरावरती. त्या अत्रते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम यस्य श्रवण मात्रेण पापहानी प्रजायते. तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतम पत्तनम उत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. तिथे चारी वर्णाचे लोक अतिशय गुण्या गोविंदानं नांदत होते. कुणाला अपमान वाटत नव्हता आणि कुणाला सन्मान वाटत नव्हता. वाटल्यानंतर तो होतो. कळलं का? आणि हे आपल्या डोक्यात कोणीतरी पुन्हा भरवलंय, माझं ते तिकडंच जाते गाडी. चार वर्ण म्हणजे चार असं आहे. चार शक्ती केंद्र आहेत. ज्ञान हे शक्ती केंद्र आहे, पराक्रम हे शक्ती केंद्र आहे, संपत्ती हे शक्ती केंद्र आहे, आणि सेवा इन्फ्रास्ट्रक्चर हे शक्ती केंद्र आहे. या चारनीच समाज विभागला जातो. तुम्ही त्याला नावं आज काही द्या, पाचवं मला सांगा तुम्ही काही. पाचवं काही नसतं, हे चारच असतं. ज्ञानपरंपरा चालवणारे लोक असतात. सगळ्या क्षेत्रातले ज्ञान 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 देणारे लोक आहेत किंवा ज्ञान सांभाळणारे लोक आहेत. हे म्हणजे ब्राह्मण. पूर्वीचं नाव आहे. पराक्रम नावाची रक्षण करणारं काहीतरी पाहिजे ना. मग तो अँटीव्हायरस जरी असेल कॉम्प्युटरमधला, तो तरी तो क्षत्रिय आहे. रक्षण करणारा क्षत्रिय आहे. संपत्ती पाहिजे की नाही? संपत्तीशिवाय इतकं चांगली शोभा करता आली असते पाहिजे का? काय छान लोलक लावलेत बघा ना, तेच बघतच बसावं असं वाटतंय. इतकं छान सजवलं आहे हॉल अगदी तिकडं आल्यापासून. हे संपत्तीशिवाय होणार नाही, लक्षात घ्याल. आवश्यक आहे की नाही हे? आणि प्रत्यक्षात राबणारा वर्ग महत्त्वाचा आहे, त्याशिवाय काहीच होणार नाही आहे. आता यात काय कमी जास्त आहे? कुणी कमी नसतो आणि कुणी जास्त नसतो. प्रत्येकजण जिथे असायला पाहिजे तिथे तसा असतो. आणि हे करणारे लोक होते आणि गुण्या गोविंदानं नांदत होते. त्यामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. कसा होता? श्रौतस्मार्तेषु निष्णातः द्वितीय इव भास्करः. श्रौत कर्म म्हणजे फक्त वैदिक कर्म आणि स्मृतीप्रमाणे किंवा थोडं सोपं करून, म्हणजे आगम आणि निगम असे दोन भाग आहेत. तंत्र सांभाळलं गेलं की त्याला स्मृती म्हणतात. फक्त तंत्र सांभाळायचं. आणि मंत्र, आज आपण दोन्हीचं एक कॉम्बिनेशन केलं आहे बरं का. आज जे आपण काय घरी करतो सगळं, वास्तुशांत असेल, लग्न असेल, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. पूर्ण वैदिक पद्धतीनं होत नाही आणि पूर्ण निगम पद्धतीनं प्रमाण होत नाही. हे नाही कळलं तरी नुसतं ऐकून घ्या, बरं म्हणून सोडून द्या पुढं. कारण हे असं
पण हा दोन्हीमध्ये तयार होता. श्रौत स्मार्तेषु निष्णातः, निष्णात शब्द द्वितीय एव भास्कर. असा चालत आला तर सूर्य येतोय असं वाटायचं. सूर्य आला, काय तेजस्वी ज्ञान सूर्य. त्याचं लग्न झालं. पत्नीचं नाव आहे धुंधुली. या माणसाचं नाव, मुलाचं नाव आत्मदेव, पत्नीचं नाव धुंधुली. अतिशय सुंदर आहे. थोडीशी रमा आहे, रमणारी, एन्जॉय करणं. मॉलमध्ये गेली तर सगळं क्रेडिट बिल, क्रेडिट कार्ड नवऱ्याचं घेऊन, असं थोडं, म्हणजे वाईट नाही आहे थोडं, कारण तिच्या मुखातले श्लोक पाहिल्यावर कळतं की तिचा स्वभाव कसा होता. असं ते होतं. आणि गंमत अशी झाली, श्रीमंती आहे, शिकलेला भरपूर आहे, पत्नी व्यवस्थित आहे, समाजामध्ये मानसन्मान आहे, पण एक त्याच्याकडे कमी होतं आणि ते म्हणजे त्याला अपत्य नव्हतं. असं आहे, जी गोष्ट ज्याच्या जीवनात कमी असते त्याबद्दल त्याला असं वाटतंच. आणि गंमत म्हणजे असं आहे, जे असतं त्याच्याबद्दल काही वाटत नाही. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की जे माझ्याजवळ असल्यानंतर मी सुखी असेन असं ज्याला वाटतं त्यानं हा विचार करावा, माझ्याजवळ हे होतं तेव्हा मी सुखी होतो का. पण असं त्याचं झालं आणि त्याचा परिणाम इतका झाला, अति झाला, की त्याला ते दुःख मरणापेक्षा जास्त त्रास द्यायला लागलं. मरणप्राय वेदना म्हणजे मरण आणि ते दुःख, यात मरण सुखावं वाटायला लागलं. म्हणून त्यानं आत्महत्या करायचं निश्चित केलं. म्हणजे मध्ये बरेच श्लोक आहेत, पण आपण एकदम त्या मुद्द्यापर्यंत येऊया. आणि त्यानं आत्महत्या करायला गावाच्या बाहेर कुठेतरी जंगलामध्ये जाऊन पुष्करणी पाहिली, खोल असा तळं पाहिलं, तलाव पाहिला आणि त्याच्यामध्ये उडी मारण्याकरता दगड बिगड बांधला छातीला आणि उडी मारणार. इतक्यात त्याचं पूर्वकर्म असं होतं की त्याच क्षणाला त्याला एक साधू पाणी पिताना दिसला, यती एक, असं दोन्ही हातांनी ओंजळीने पाणी पित होता. याला वाटलं मरता मरता आपण त्याचे पाय धरावे. मला खूप वेळा वाटतं की अजून 10 मिनिटांनी तो साधू आला असता तर उपयोग नव्हता, आणि 10 मिनिटापूर्वी येऊन गेला असता तर उपयोग नव्हता. हे टायमिंग जे आहे ना, याला कर्मधर्म संयोग म्हणतात. कर्माचा धर्म काय आहे तर फळ दिल्याशिवाय शांत न होणे हा कर्माचा धर्म आहे बरं का. कर्माचा स्वभाव, धर्म म्हणजे स्वभाव. कर्म काय करतं, फळ दिल्याशिवाय ते शांत होत नाही आणि बरोबर टायमिंगवर फळ देतं. कुठलं तरी त्याचं पूर्वकर्म असं होतं, त्यामुळं ते यती भेटले. यानं तो दगड सोडवून ठेवला आणि चरण धरले महाराज आणि रडायला लागले. आता संतांचं आपण लक्षण पाहिलंच आहे की संताला दुसऱ्याचं दुःख सहनच होत नाही. अवघेची सुखी असं, अरे का रडतोयस रे. ते बोलतील किंवा न बोलतील पण त्यांना वाईट वाटतं, कारण सर्वरूप झालेले असतात संत. लक्षात घ्यायला, वारंवार हा मुद्दा लक्षात घ्यायला, सर्वरूप झालेले असतात ते. म्हणजे तुमच्यातला अंतःकरण आहे ना, ते सुद्धा संतच आहे. त्यांचं रामकृष्ण परमहंसांचं एकदम ते पूजा करता करता रडायला लागले, अरे मैं कट गया, मैं दब गया, मैं कट गया. काय तर बाहेरच्या लॉनमधलं गवत काढत होतं कोणीतरी, यांना त्रास झाला. कसे असतील हे लोक. म्हणजे आपल्या हाताला लागलं तरी पाणी डोळ्यात येतं तसं. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव भोगत आहे, भोग पावे. हे सगळे माझेच शरीर आहेत, मीच आहे, वाघ मीच आहे, सगळं विश्वच मी आहे. त्यामुळे त्यांना दुःख सहन होत नाही. ते म्हणले का रे, कथम रोदिशी विप्रत्वम. हे ब्राह्मणा का रडतोयस, काते चिंता बलियसी, तुला कुठली चिंता आहे. बोल बरं. त्यानं सांगितलं, महाराज किम ब्रवी मी, काय बोलू. म्हणतो ना आली, पण काही विचारू नका, काय बोलू काय मी. मदीया पूर्वजास्तोयम कवोष्णमुपभुंजते. मी जर रोज तर्पण करतो पितरांकरता, रोज तर्पण करावीत बरं. आणि बाकी सगळं नाही जमलं तरी सगळ्यांनी एक गोष्ट करा, रोज सूर्याला पाणी कोणी स्त्रियांनी पण द्यावं. सूर्याला दिलं की ज्यांना पाहिजे त्यांना तो देतो. ही छोटीशी गोष्ट सुरू करा, करत नसाल तर. एवढं सूर्याला पाणी द्यायचं, असं करू.
पण देवांना पाणी द्या, ऋषींना पाणी द्या आणि पितरांना पाणी द्या. रोज जर पाणी दिलं तर त्यांना मिनटाला मिळतं तिकडं आणि इतके खुश होतात अहो ते. विश्वास ठेवा याच्यावर. खरंच मिळतं का? ते जातं कसं? कारण कबीरांची एक गोष्ट आहे. एक ब्राह्मण संध्या करत होता काशीला आणि तो अर्घ्य देत होता. कबीर म्हणले, काय करतोय तू? त्याने म्हटलं, सूर्याला अर्घ्य देतोय. कबीर काय बोलले नाही. थोड्या वेळानं ते असं पाणी घ्यायला लागले, उलटं टाकायला लागले. ते म्हणले, तू काय करतोय? तो म्हटला, मी शेताला पाणी देतोय. कबीर म्हणले, कुठं आहे शेत? इथे 10 मैलावर आहे म्हणले. म्हणजे कबीरांनी संध्येवर टीका केली तिथे. असं बऱ्याचदा सांगितलं जातं, पण कबीरांनी संध्येवर टीका केली नाही, त्यातल्या दंभावर टीका केली की सूर्याला, तो ब्राह्मण बिचारा नाही बोलू शकत आहे, त्याला माहीत नाही आहे कसं जातं ते. जातं कसं जातं त्याला माहीत नाही आहे, म्हणजे जात नाही का? त्याने एकच वाक्य बोलाल, मी असतो तो कबीरानं म्हणलो असतो की राम संध्या करत होते म्हणून मी संध्या करतोय, संपला विषय. तुम्ही रामाचं नाव घेता ना? मग कबीराने सांगितलं असतं, हां हे बरोबर आहे तुझं. लॉजिक असतं ना प्रत्येक ठिकाणी. असो, माझा मुद्दा काय की फक्त द्या, ते देत नसाल तर द्या, चमत्कार व्हावेत असं होतं. पण हे म्हणाला, मी रोज जेव्हा पाणी देतो पितरांकरता, मदीया पूर्वजा स्तोयम कवोष्णम उपभुंजते, मी दिलेलं पाणी माझे पितर गरम करून पितात. म्हणजे स्टोव्ही आहे का त्यांच्याकडे? त्यांचे अश्रू मी दिलेल्या पाण्यात पडतात. दुःखाश्रू नेहमी गरम असतात बरं का. आणि ते गरम झालेले अश्रू मी दिलेल्या पाण्यात पडल्यानंतर मी दिलेलं पाणी त्याचं टेम्परेचर बदलतं. थोडक्यात माझे पितर दुःखी आहेत हे सांगणारं हे साहित्यिक एक क्लुप्ती वापरली आहे, साहित्य आहे. म्हणजे हा मेल्यावर आम्हाला पाणी कोण देणार असं आमच्या पितरांना दुःख आहे. मला मुलबाळ नाही हे सांगायची स्टाईल. ऐकलं आणि ते म्हणले, थांब बस, आत्महत्या करू नको. आत्महत्येला निघाला होता ना तो. आत्महत्या करू नको, मला ज्योतिष वगैरे कळतं, फक्त मी कोणाला सांगत नाही मला कळतं आहे, नाही तर गर्दी करतात लोक. आणि 5 प्रश्न असतात, 6वा प्रश्न नसतो बरं का. आरोग्याबद्दल, मुलाबाळांबद्दल, घराबद्दल, केसबद्दल आणि अजून एखादा. 7वा 8वा प्रश्न नसतो. आणि सारखं आपलं प्रत्येकाला हात दाखवून समर्थाने भविष्य सांगणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. भविष्य सांगव लागे जगी तो एक मूर्ख. म्हणजे मी ज्योतिष विद्येच्या विरुद्ध नाही बरं. ती विद्या जर आपण व्यवसाय म्हणून वापरत असू किंवा आपलं ते जीवनाचं कर्तव्य असेल तर ते काही म्हणायचं नाही आहे. पण मी काम करतोय प्रवचनाचं आणि मी ज्योतिष सांगायचं, समर्थांना ते मान्य नाही. असं पण मी सांगतो तुला, कारण आता अगदी मरणाच्या पर्यंत आलायस तू, बघू बरं. आणि म्हणतात इथं कपाळावर लिहिलेलं असतं सगळं, आपलं आपल्याला दिसत नाही. आणि दिसलं तर आरशात उलटं दिसतं. आता 22 लोकांना स्वतःला पंतप्रधान असं दिसत होतं. 22 लोक. आणि वाचलं ते आणि सांगितलं, बाळा आत्महत्या करू नकोस. का? किती जन्मी आत्महत्या करशील? आत्महत्या करणं म्हणजे दिलेली शिक्षा चुकवणं आहे. दुःख होत आहे ना, ते दुःख सहन करून ते मायनस केलं पाहिजे ना. आत्महत्या केली याचा अर्थ काय? तू देह बदलला. आता जेलमधनं पडून गेला की 10 पट शिक्षा होते, त्याच्यापेक्षा जास्त वाढते शिक्षा. म्हणून आत्महत्येचा विचारही कधी करू नये. हल्ली छोट्या छोट्या गोष्टीत माणसं आत्महत्येचा विचार करतात. मी नापास झाले तर, त्या चिंचवडच्या एका मुलीने नाही का कोरोना संपला ना तेव्हा, मी नापास झाले तर या कल्पनेने आत्महत्या केली आणि तिला 85-87% होते. म्हटलं रिझल्ट मिळेपर्यंत तरी थांबायचं की नाही? तोपर्यंत कपडे वाळत घालायचे त्या दोरीवर. अरे काय याचं कारण, ही मुलं खूप हुशार आहेत, प्रश्नच नाही आहे. त्यांचं IQ खूप डेव्हलप आहे, खूप चांगला आहे, पण त्यांचा EQ वीक राहिला आहे, कारण ते कथेला जात नाहीत, ज्ञानोबा तुकोबा ऐकत नाहीत. लक्षात घ्या, ज्ञानोबा तुकोबा ऐका, संत ऐका, म्हणजे आपल्यामध्ये ही क्षमता येते की जीवनात किती सुख आलं तरी मी हुरळून जाणार नाही आणि किती दुःख आलं तरी मी होरपळून जाणार नाही. दोन्ही सहन करायची क्षमता माझ्यात असलीच पाहिजे. तुकोबा म्हणाले, मरण जो मागे तो गाढवाचा बाप.
मरणाचा विचारच नाही करायचा. एकदम स्ट्रॉंग राहायला पाहिजे. म्हातारी झाली की माणसं नेरे बाबा यमा, नेरे बाबा यमा. बासमती संपवला तेव्हा, देवगड हापूस आणला तेव्हा नाही कधी म्हणू असं. बरं काय होतं हे नकारात्मकतेने, जरी नेलं नाही ना तरी तो यम म्हणा किंवा त्या देवता तुम्हाला अशा स्थितीत नेऊन ठेवतात, तुम्हाला जगावंसंही वाटत नाही, मरावंसंही वाटत नाही. म्हणून नकारात्मकता जीवनातून घालून टाका. कधी वाणीत बोलू नका, कारण आपल्या अवतीभोवती अनेक देवता वास करत असतात. ज्या वास्तूत आपण राहतो तिथे वास्तुदेवता असते. होईल, चांगलं होईल, सतत बोलत राहावं, चांगलं होईल, काही नका काळजी करू, होईल सगळं चांगलं, यातनं येऊ बाहेर आपण, असंच नेहमी बोलावं. परिणाम असा होतो की ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत राहते. आणि मग एक वेळ अशी येते की खरोखर जे पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मिळतं. हो, पण ही संवेदना आपण जपली पाहिजे की चांगलं होईल. आत्महत्या करू नकोस बाबा रे. मुलगा मुलगी होण्याकरता जे गेल्या जन्मी कर्म करावं लागतं तर तो केलेलं नाहीयेस. असं होतं बघा, फिजिकली सगळे फिट असतात. डॉक्टर्स मला माझ्या परिचयाचे आहेत, गायनॉकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या औषधांनी लोकांना मुलं होतात पण त्यांना नाही झालं. त्यांनी परवा मुलगी अडॉप्ट केली शेवटी. असं होऊ शकतं, आपल्याला काय माहिती. पण असं वाटतं की या जन्मी तर सगळं व्यवस्थित आहे ना. हो, पण गेल्या जन्मीचं काहीतरी कर्म असतं किंवा नसतं केलेलं कर्म. एखादा बिल्डर असतो, तो हजारो फ्लॅट्स बांधून देतो, पण त्याच्या नावावर जर फ्लॅट असावा हे पुण्य त्यानं केलेलं नसेल तर तो रेंटवर राहतो आयुष्यभर. श्लोकच सांगतो आपल्याला, हे नकारात्मकतेनं घेऊ नका. हे नकारात्मकता आणि सकारात्मकतेच्या पलीकडचं आहे तत्वज्ञान. की आपण जे पूर्वी केलेलं आहे, पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु यद धनम, पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावती धावती. पूर्वी आपण कुणाला काही शिकवलं असेल, भरपूर काही शिक्षणाकरता खर्च केला, की आपण भरपूर शिकणार या जन्मी. पूर्वी दान धर्म भरभरून केला, या जन्मी श्रीमंत होणारच तुम्ही, प्रश्नच नाही. तो योग्य ठिकाणी केला असेल तर जास्त सोपं. पूर्वदत्तेषु या भार्या म्हणजे सगळे नातेवाईक. पूर्वीचे जे आहेत ना तेच ऋण काढायला आलेले आहेत, हे लक्षात घ्या, किंवा ऋण फेडायला आलेले आहेत. आणि ऋण फिटलं की लगेच ताटात उठवतो. नागपूरचा मुलगा तयार होतो, अभ्यास करतो, बँकेत नोकरीला लागतो आणि एकदम रत्नागिरीला बदली का करून घेतो लग्न झाल्यावर? संबंध संपला. आणि यात वाईटही नसतं, चांगलंही नसतं, जे असायला पाहिजे ते तसं असतं. न्यूट्रल विचार करता आला पाहिजे. म्हणून तू त्याचा विचार करू नकोस. अरे संन्यासे सर्वथा सुखम, मंदोलेकर महाराजांचंच वाक्य आहे. कलियुगामध्ये ज्यांना अपत्य नाही त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही म्हणाले, महाराजांचं वाक्य. त्यांना नव्हतं म्हणून नव्हे, त्यांना होऊन गेली मुलगी एक. प्रपंच सुरू झाला ना की तो शेवटापर्यंत न्यावा लागतो. आता महाराजांचं हे वाक्य असल्यानंतर मग असलेल्याने काय करायचं? असा नकारात्मक नाही विचार करायचा. त्यांना काय म्हणायचं लक्षात घ्यायचं. संतांच्या भाषा वेगळ्या असतात. आई म्हणते ना मुलाला, मेल्या मर. आईच्या मेल्या मरचं तुम्ही डिक्शनरीत शोधायला गेला तर कुठे मिळणार नाहीये. ते तिच्या हृदयातच मिळेल. तिला मेल्या मर म्हणजे शतायुष्य भव असा आशीर्वाद असतो आपल्या लेकराकरता. तसं वेणास्वामी जेव्हा पहिल्यांदा भेटल्या समर्थांना, 17 वर्षाची होती मुलगी, 10 वर्षाची असताना विधवा झाली. आणि त्यावेळेचा समाज 350 वर्षापूर्वी कठोर होते, आजच्यासारखं इतकं सोपं नव्हतं ते. आणि असं लांबनच पाहिलं समर्थाने आणि ओळखलं. आणि नंतर ओळख झाली, आईवडिलांनी अनुग्रह घेतला, वेणेने अनुग्रह घेतला कोल्हापूरला. आणि एकच वाक्य वेणेला बोलले समर्थ, वेणे खूप कमी लोकांचा प्रपंच इतक्या लवकर संपतो बरं, आता त्याचा फायदा घे, आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून घे आणि स्वतःचं कल्याण साध. आणि साधलं तिने. वेणा पावली पूर्ण विराम.
कारण काय होतं, तुम्ही एकदा प्रपंच मांडलात की तो मुलं बाळ झाली, मग नातवंड झाली, मग आपलं म्हणून कल्याणाकरता म्हणून सिरियसली जो वेळ द्यायला लागतो, ड्युटी म्हणून का होईना तुम्हाला ते करावं लागतं ना. बरं मांडल्यावर केलं पाहिजे, नाही तर तुम्हाला नरक सांगितलं आहे, कालसूत्र नावाचा नरक, अनेक नरक आहेत त्याचे भगवतात वर्णन आहे. तुम्ही कुटुंब मांडलं तर एकदा की नीट केलं पाहिजे, नाही तर करू नका. घालवेना चारा होईना जतन, त्याने ते गोधन पाळू नये. नामदेव ज्ञानेश्वर महाराज. नामसंकीर्तना सापडेना वेळ, त्याने गळामाळ घालू नये. काय असो, म्हणून तू संन्यास घे, फार भाग्यवान आहेस तू, विचार करू नको त्याचा. अरे मुलं बाळ होणं हे भाग्याचं लक्षण नाही आहे, ते प्रकृतीचं लक्षण आहे. मुलं बाळ होणं, कुत्र्यांना पण मुलं बाळ, डुकरांत किती होतात. अहो काही लोक आहेत ना तसेच, हम दो हमारे 17 ना का 12 काय, त्याचा काही संबंध नाही आहे. भीक मागणारे वाढले, बाकी काय होणार आहे. म्हणून त्याचा विचार करू नको. संन्यासी सांगतोय, याला कळलं की याच्याजवळ सिद्धी आहे. तो म्हणला, महाराज आता उपदेश करू नका, हा उपदेश मी प्रवचनात नेहमीच करतो, मला फळ वगैरे काहीतरी मंत्रून द्या, मी माझ्या बायकोला गायला घालतो आणि मी अशा कथा सांगतो नेहमी, काहीतरी आहे त्यात, नाही तर मी आत्महत्या तुमच्यासमोर करतो, आता पाप तुम्हाला लागेल. इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात ना. म्हणून संत कोणाच्या भानगडीत पडत नाही, कारण मागण्या संपतच नाही तो आमच्या. शेवटी नाईलाज झाला आणि त्याने एक फळ घेतलं, काय कुठलं सफरचंद काहीतरी घेतलं आणि आपल्या जवळची पुण्याई त्यात टाकली आणि ते फळ त्याला दिलं. तस्याग्रहम समालोक्य फलमेकम स दत्तवान. एक फळ दिलं आणि सांगितलं पत्नीला खायला दे, पण या फळामध्ये असणारा जो काय व्यवस्था आहे तो गर्भधारण करण्याकरता तिला काही व्रत करावं लागेल वर्षभर. एक भुक्तंतु भोजनम, एकदाच जेवायचं, वर्षभर खोटं बोलायचं नाही, आधी कमी बोलायचं. कसं अवघड आहे, खोटं बोलायचं नाही वगैरे बरेच यादी दिली त्यांनी. आणि त्यानं हे जाऊन बायकोला नाही दिलं, म्हणजे कापून ती खाते की नाही बघावं की नाही, तिला दिलं तर उद्योगाला काय होतं ते निघून गेला. तिनं दुपारच्या वेळेला तो विषय संसदेत मांडला. म्हणजे मैत्रिणी जेव्हा आल्या, संसदेपेक्षा काही कमी नसतं ते, भिशी काय असतं काय मला माहिती नाही, गंमत करतोय बरं मी, टीका नाही करत आहे. आणि त्या सगळ्या जणींना विचारलं मी काय करू. त्यातल्या काही होत्या शेजारणी, तिला तिचं चांगलं झालेलं कसं बघवेल. असं आहे की आपल्यामध्येच काही असे असतात की जे आपलं चांगलं बघवत नसतं. म्हणून समर्थ म्हणाले अखंड सावधान असावे. आपण सगळ्यांची चांगलं बघायचा हा भाग वेगळा झाला, पण कोण काय विचार करत असेल आपल्याला माहिती नसतं. कुणाचा तमोगुण कुणाचा रजोगुण कसा त्याला वागायला लावेल माहीत नसतं. आपण सावधान राहावं, अखंड सावधान असावं. शेजाऱ्याची व्याख्या मी नेहमीच सांगत असतो. आमच्या पु ल देशपांडेंनी शेजारी कुणाला म्हणायचं, जे आपल्या घरातलं आपल्याला माहिती नसतं ते ज्याला माहिती असतं तो शेजारी म्हणले. अहो त्यांनी असा काही हात ओवाळला, अहो वेड्या ग वेड्या, खाऊ नका. डोंबिवलीतच मी ऐकलं होतं बुवांकडून. ते आहे गोरक्षनाथातलं काव्य, पण मी काव्याची चुणूक म्हणून म्हणतो. त्या सगळ्या जणी सांगतात नको असं करूस, फसविती जोगी फसविती जोगी हे असेच हे बैराग, फसविती जोगी फसविती जोगी. भिक्षा
स्त्री स्त्री करुणी ठेविती हे असेच हो गे भोंदू बसविती जो वैरागी बसविती जो खाऊ नको यास्तव सेवू नको फळाला ते फळ खाऊ नको. मग हिने प्रश्न विचारला मग करू काय गाईला घालून टाक. हॅमिंग घ्यायला लागलं. हिनं घरातल्या गाईला घालून टाकलं. थोडा विचार करून ठेवला पाहिजे. हे पूर्वी आपण ऐकायचं फळ दिलं आणि मग ते मंतरलेलं होतं किंवा ती खीर आली त्या दशरथाच्या यज्ञात आणि मग ते काय हो असेल हो नेमकं प्रकरण. एक लॉजिक सांगतोय त्यातलं मी. हे सगळं जग स्पंदनातून निर्माण झालेलं आहे. या स्पंदनाची विविध ज्या लेवल्स आहेत ना त्या मेंटेन केलेल्या असतात ज्याच्यामध्ये त्याला म्हणतात मंत्राज. मंत्र मंत्र याचा अर्थ स्पंदनांची पातळी नियोजित केलेले गठ्ठे, शक्तीचे गठ्ठे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात्. श्रीराम जय राम जय जय राम. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः. ओम ह्राम ह्रीम ह्रूम किंवा क्राम क्रीम क्रौम सहा भौमाय स्वाहा भौमाय नमः. कोट्यावधी मंत्र आहेत. त्यामध्ये विविध स्पंदनं आहेत आणि त्या स्पंदनांच्या द्वारे भगवंताच्या सुपर सुपर जम्बो 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 कॉम्प्युटरला दिलेली काही कमांड असते. आपल्या कोणाकडे सिरी असेल घरी किंवा ॲलेक्सा असेल ना किंवा गुगल बाई असतात बघा. असतं की नाही घरी आपल्या. आपण काही नाही घरात प्रवेश करायचा आणि म्हणायचं ॲलेक्सा ऑन द लाईट्स की टक 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 लगेच लागतं. आणि नुसतं असं जाणायचं नुसतं ऑर्डर द्यायची की अरे बुवाना फोन लाव कॉल मकरंद बुवा की लगेच खालिंग नखऱ्यान बुवा लगेच कॉल लागतो. होतं की नाही. तुम्ही करून बघा ना. आता मी एकदा केला US ला गेलो होतो मी त्यांच्याकडं थांबावं म्हटलं आज तुम्ही नका मी बोलतो. ॲलेक्सा ऑन द लाईट्स. काही ढम्म काही लागलं नाही हो काही नाही. म्हटलं का ते म्हणले बुवा आमचा आवाज त्याच्याशी सिंक्रोनाइज केलेला असतो. थंबनेल सिंक्रोनाइज करतात की नाही तुमचे. कालच आम्ही इकडे गेलो होतो फक्त त्याच्या अंगठ्याने ते उघडते दार हो. म्हणजे त्या तिथे जेवढे सिंक्रोनाइज केलेत मी ते अंगठा लावा काही लावा डोकं लावा असं करून डोकं लावलं तरी उघडणार नाही. का नाही सिंक्रोनाइज केलं नाही हे आपल्याला कळतं. तसं मंत्राला सुद्धा सिंक्रोनाइज केलेलं असतं. त्यामध्ये तयार असतात हे लोक साधू संत. अहो वैदिकांना का बोलवायचं. तो मंत्र मी म्हणून चालणार नाही आहे. तो मंत्र कॅसेटमध्ये चालणार नाही. वैदिकांना किंवा त्यांनी जीवन अर्पण केलं आहे 8-8 10-10 वर्ष घोकमपट्टी केली आहे तेव्हा ते येतात आणि रुद्र म्हणतात आपल्या घरी. त्यावेळेला परिणाम असा असतो ते सिंक्रोनाइज झालेलं असतं. रोज ते चमे 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 म्हणून ते ऐकलं त्यांनी किती फास्ट म्हटलं तरी शंकराला कळतं. मी टीका नाही करत आहे खरं बोलतोय. याचा विचार करून ठेवा काय असेल हे शास्त्र. आपल्याला ते जमत नाहीये म्हणजे ते नाही आहे असं म्हणायचं. हा थोडं धाडस नाही का होत आहे. थोडं धाडस होत आहे. तो मंत्र असा तिला दिला तिनं खाल्लं असतं तर कदाचित झालं असतं काम. पण पुन्हा दैव देतं आणि न गाईला घालून टाकलं. आता हा रोज विचार आहे काही वाटतंय का ग. इरिटेट झाली ती हो. रोज जर एक प्रश्न ऐकायला लागले. बरं एकत्र कुटुंब पद्धती असायची त्यामुळे ते असं आज जसे सारखे 24 तास बरोबर असू शकतात तसं नाही काही. पूर्वी 5000 वर्षापूर्वीची कथा आहे. आज अगदी बरोबर असतात की नाही. अगदी घट्ट असे धरून जात फिरतात की नाही. मी जेव्हा गोव्याला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला तिथं असे दोघांना जाताना पाहिलं. मी घरी आल्यावर विचारलं म्हणजे मी गुरुजींकडे ज्या शिकायला म्हणलं त्या हरिश्चंद्राची कथा आहे. हरिश्चंद्र आणि तारामती. हरिश्चंद्र आणि तारामती यांच्यामध्ये 2 टेलिफोनचे खांब असतात तेवढं अंतर असायचं चालताना.
जिचं आपण नाव घेतो ना, अहिल्या, सीता, तारा, ती तारामती ही, इतकं प्रेम. म्हटलं त्यांचं प्रेम नव्हतं आणि यांचं प्रेम असं आहे का हो गुरुजी? असं अगदी घट्ट धरून जातात एकमेकांना नवरा बायको. ते म्हणले अरे घट्ट धरावं का लागतं विचार कर ना. दुसऱ्या मिनिटाला काही खात्री नाही आहे, कुणाची नाही आहे. असं नाही की बा. त्यामुळं फसवू शकली आहे, मला सांगायचं काय, थोडं मी विनोदाचा फक्त आधार घेतो. फसवू शकली आणि तिनं आपल्या बहिणीचं झालेलं मूल याच्या पैसे दिले त्याला, क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलं बाळ, आणि याच्या पुढं हो झालं म्हणले. हे का त्याला आनंद झाला आणि त्याने त्या मुलाचं नाव ठेवलं धुंधुकारी. कथा ऐकली तरी पुन्हा ऐका. धुंधुलीचा मुलगा धुंधुकारी. 1-2 महिने झाले असतील आणि गाईला माणसासारखा मुलगा झाला. असा कसा झाला? विज्ञानाला हे मान्य नाही, हा विज्ञानाचा प्रॉब्लेम आहे, आमचा झाला. विवेकानंदांचं वाक्य लक्षात ठेवायला, स्वामीजी म्हणत असत, विज्ञानाला जे कळत नाही त्याला विज्ञान चमत्कार म्हणतो. याचा अर्थ असा, विज्ञानाची तेवढी प्रगती झाली नाही जेवढी आमची धर्माची आणि अध्यात्माची झाली. इतकं सरळ. बरं, यात तोटा काय तुमचा? हे मान्य करण्यात तोटा काय आहे? आज असं होणार नाही म्हणा तुम्ही, ठीक आहे, बघू शकता, पण त्यावेळेला नव्हतंच झालं. पुन्हा तो धाडस केल्यासारखंच आहे. आपल्या तुटपुंच्या ज्ञानाने एवढ्या व्यासांसारख्या महापुरुषाच्या वचनाला खोटं ठरवण्याचं धाडस करणं हे अकल्याणाचं आहे. आणि मुलगा झाला, फक्त त्याचे कान जे होते ते गायीसारखे होते, म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलंय गोकर्ण. आणि असा महान झाला होतो. दोन्ही मुलांना परवरिश ज्याला म्हणतो आपण, संस्कार देणं जे असतं ना, ते आईवडील समानच देत आहेत, पण काही मुलं संस्कार घेतच नाहीत आणि काही मुलं कुठून येतात. अहो, दरोडेखोर होता उत्तरेतनं आलेला आणि नामदेवांचं एक कीर्तन ऐकलं आणि वारकरी झाला. हो, हरिपाल नाव त्याचं. झाला विंध्याद्री माझी, नामे हरिपाल भक्त देवाचा. हरिपाल असं होतं. जाता एकदा एखादा मनुष्य कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो आणि त्याला वाटतं काय चाललंय बरं, आणि तो बसतो आणि त्याचं जीवन सुधारून जातं. आणि रोज त्याच्या घरात कीर्तन प्रवचन आहे पण त्याला वाटतं काय बोरिंग आहे. असंही होतं, काही होऊ शकतं. तसं धुंधुकारीला इतकं शिकवतायत, तो सख्खा मुलगा आहे असं मानतायत ते, आणि हा गायीपासून झालेला मुलगा. लोक दर्शनाला यायचे, अरे म्हटलं काय कमाल आहे, गायीला पण माणसासारखा कसा मुलगा झाला, काय. आणि या दोन्ही मुलांना समान शिकवलं जातंय. पण इथे त्यांनी सांगितले, धुंधुका गोकर्णो पंडितो ज्ञानी, धुंधुकारी महाखलः. वळणाचं म्हणतात तसं पाणी वळणावरच जाणार या न्यायाने. याच्या आवडीचे विषय काय, तर स्मशानात प्रेताला ठेवलेला जो नैवेद्य तो त्याला आवडायचा. त्याचा नव्हता शुद्ध बीजापोटी, याच्या विरुद्ध अशुद्ध बीजापोटी फळे अरसाळ आणि अगोमटी. त्याला तेच आवडतं. नॉनव्हेज तिथे जाऊन खावं असं वाटतं त्याला, आणि ते साधं नाही आवडत. कुत्र्याचं भाजलेलं मांस आवडतं. चांडाळांकडे जातो, त्याचा एक गंध, तो तिथे जातो आणि तिथे जाऊन बसतो जिभल्या चाटत. ते चांडाळ नदीच्या पलीकडे राहणार आहे, ते म्हणतात ते त्या बामणाच्या पोराला द्या, नाही तर आपल्याला पचणार नाही. ते असा तुकडा गरम गरम त्याला दिला, तो खात बसतो. वेश्येकडे जायला लागला आणि नको ते अपेय पान, अभक्ष भक्षण आणि अगम्यागमन तिन्ही अपराध करून टाकले. धुंधुकारी गोकर्ण मात्र शिकायला बसला ना की गुरुजींच्या तोंडातनं वाक्य काढून घेतोय असं वाटायचं शिकताना. म्हणजे टिप कागद म्हणतो ना, पटपट 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 यायला येतं ना. काही लोकांचं असं असतं शिकणं बघा. समर्थांची ओवी याच्याकरता, एकास सहजती ये, एकासी अभ्यासिता न ये, ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. काही लोक असे असतात, पटकन येतच त्यांना, आणि काही टाळक्यात शिरतच नाही. हो, चार चार निवडणुका झाल्या, पंतप्रधान व्हायचे मला, पंतप्रधान व्हायचे मला, पंतप्रधान व्हायचे मला. नाही,
काही इलाज नाही होत ते. असं गंमत काय आहे, ज्याचा द्वेष आपण करतो ते पुढच्या जन्मी आपण होतो, म्हणून त्यांचं नको पण ते कारण. आणि परिणाम असा झाला, वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं. कुणाला? आत्मदेव ब्राह्मणाला. मला सांगत होते तू हे करू नकोस, तू नको मागूस मुलबाळ, त्यापेक्षा तू संन्यास घे, संन्यास हे सर्वता सुखम. नाही ऐकलं मी, चुकलो मी. पण आता काय करणार? एक दिवस तो गोकर्ण शिकून शिकून इतका महान झाला आणि पुढं काशीला गेला. आणि काशीला सुट्टी असते ना, त्या सुट्टीच्या ह्याच्यात तो परत आला किंवा तरी आला. आणि घरी दोघंच होते, वडील म्हातारे, आत्मदेव ब्राह्मण म्हातारे, आणि गोकर्ण तरुण झालेला. आई नदीवर कपडे धुवायला गेलेली. तुम्ही म्हातारे झालात म्हणून काही घरी नाही कपडे धुवायचे, म्हणजे घरी कुणीच नव्हतं. आणि धुंदुकारी अजून सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी वगैरे आटपून घरी आला नव्हता. त्यामुळं वडील एकटेच घरी, आणि तो लहान म्हणजे तरुण मुलगा. त्यांनी वडिलांना रडताना पाहिलं आणि खूप वाईट वाटलं त्याला. अरे माझ्यासारखा मुलगा, त्याला माहिती नाही बाकी काही आहे, मी यांचा असा आहे वगैरे, असं असेल काही वेळा. वडिलांच्या जवळ बसला, खांद्यावर हात ठेवला आणि प्रश्न विचारला, बाबा का दुःखी आहात? कानावर होतं त्याच्या की असा असा माझा भाऊ चांगला नाही वागत आहे. 2-4 वेळा घरामध्ये संवादही झालेले होते. पण हा परगावी, आपलं करिअर महत्त्वाचं असतं. असं किती वेळ संवाद साधत बसणार? प्रत्येकाला आपलं आपलं करिअर असतं. आणि याने जेव्हा सांगितलं असं असं आहे, तेव्हा उग्रश्रवा ऋषी सांगतात, वडिलांना त्यानं समजावून सांगितलं, मुलगा सुधारण्याच्या भानगडीत पडू नका बाबा. त्यानं दिलेलं उत्तर आहे ते अल्टिमेट आहे बरं. याच्यापेक्षा श्रेष्ठ उत्तर नाही जगातलं प्रत्येक दुःखावरचं उत्तर दुःख दूर करणं नाही आहे, ते दुःख आपलं नाही आहे हेच लक्षात घेणं आहे. ज्ञानोबा म्हणाले, सर्प चावला स्वप्नामध्ये, स्वप्न पडलं एकाला, स्वप्नात सर्प चावला. मांत्रिकाला बोलावणं उत्तर नाही म्हणले, कारण मांत्रिक येईल, उतरवेल, दुसरा साप चावेल त्याला. जाग होणं हे उत्तर आहे. आणि ते जाग करणारा श्लोक प्रत्येकाने अंतःकरणात धारण करावा. कारण केव्हा तरी ही वेळ आमच्यावर येते, ज्यांच्यावर आपण, ते वाईटच असतात असंही अर्थ नका घेऊ, ज्यांच्यावर आपण भिस्त ठेवली, ज्यांच्यावर आपण काय म्हणतात तसं, आमचे गुरुजी शब्द वापरतात याला, रक्ताचं पाणी, जीवाचं रान आणि हाडाची काढ. हे जे केलेलं असतं, एक वेळ अशी येते, त्यांच्या मनात असेल तरी ते आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत. शिकायला मुलं जातात परदेशात, लग्न होतात, त्यांना त्यांच्या ड्युटीज असतात. आपल्याला म्हातारपणी वाटतं की त्यांनी जवळ असावं, त्यालाही वाटत असतं कदाचित. पण असं काही सर्कमस्टान्स म्हणतो ना आपण, अशी काहीतरी वेळ येते की त्यांनाही शक्य होत. त्यावेळेला काय लक्षात घेतलं पाहिजे? हा श्लोक ऐका. गोकर्ण उवाच, गोकर्ण सांगतो, बाबा देहे स्थिमांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. बाबा या विचारातनं रिटायर व्हा, निवृत्त व्हा की तुमचा मुलगा असाच असला पाहिजे. का? मुलगा म्हणजे काय हो? देह म्हणजे काय हो? तुमचा देह असो नाही तर तुमच्या मुलाचा देह असो, अस्थिपंजर उभविला दासबोध, सिरा नाडी गुंडाळीला आणि मेद मांसे लिंपीला सरसावुनी. असंच आहे ना. हाडाचा सांगाडा उभा करा, वरून खालपर्यंत रक्त वाहिन्या, खालचं रक्त वर, वरचं खालचं रक्त खाली, असं जाण्याकरता व्यवस्था करा. आणि सिमेंट जसं ओततात ना, असं मांस होता आणि त्याच्यावर कातडी. असंच आहे ना. विचार करावा, मी भात आमटी खाल्ली नाही, रबरासारखं हे तयार कसं झालं?
प्रत्येकाने विचार करावा. हे आपलं स्वरूप नाही आहे, आपण यात आहोत. काही काळापुरतं, जोपर्यंत त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर आपण आहोत. त्याच्यामुळे आपण जिवंत नाही आहोत, आपण आहोत म्हणून तो जिवंत आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण असं वाटतं देह जिवंत, तो देहाची ओळख म्हणजेच माझी ओळख. बाबा, तुमचा देह तरी तुमचा आहे का? मग तो देह अजून परका झाला. समर्थ म्हणाले, तुझे तुझं नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. मग आतमधलं चैतन्य जे आहे ना, त्या चैतन्याचा मूळ स्रोत कोण आहे त्याचा विचार करायला पाहिजे. वैराग्य राग रसिको, या सगळ्याबद्दल आपण थोडे निवृत्त व्हा. बाबा, तुमचा मुलगा दारू पितो, तुमचा मुलगा नको तिथे जातो, नको तुमचा मुलगा नको ते खातो, हे तुमचं दुःख नाही आहे. हे सगळं करणारा मुलगा तुमचा आहे असं तुम्ही समजता, हे तुमचं दुःखाचं कारण आहे. ममत्व हे दुःखाचं कारण आहे. हो, गणपती आणले की नाही आपण आत्ता, आपला गणपती विकत घेऊन जेव्हा आपण म्हणजे घेऊन, गणपती विकत घ्यायची काय आपली क्षमता नसते, पण घेऊन काय व्यवहार त्याचा करून जेव्हा आपण गोल वळतो तेव्हा बाकीच्या गणपतीकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असते ना, आपला कसा वाटतो, ममत्व लावतो ना लगेच आपण, लगेच फरक पडतो. तसं ममत्व काढलं की सगळेच देह सगळे सारखे. ज्ञानोबांनी सांगितलं ना की भगवंत मावशी निर्माण करत नाही, आई निर्माण करत नाही, काकू निर्माण करत नाही, मग काही नाही, तो फक्त स्त्री निर्माण करतो. जीवकृत सृष्टी आणि ईशकृत सृष्टी या दोन सृष्टींबद्दल माऊलींनी खूप बोललेत. आपण आपलं नेटवर्क तयार करून प्रत्येक ठिकाणी आपले इंटरेस्ट जे असतात ना ते गुंतवतो आणि मग सुखी दुःखी होतो. आपण न्यूट्रल जर राहायला शिकलो तर परिणाम असा होतो की आपल्या कर्तव्यात तर आपण चुकत नाही कुठं, आपण सगळ्यांकरता आनंदाने सगळं करतो आणि तरी आपल्याला दुःख होत नाही. हे तत्वज्ञान जेव्हा ऐकलं त्यानं इतका आनंद झाला. त्या हे आवश्यकच होतं, त्याला कोणीतरी सांगितलं असं, त्याची त्याला गरज होती आणि तयारही होता तेवढा तो आत्मदेव. एका क्षणात त्याला उजाडलं, क्लिक झालं, अरे खरंच आहे, हेच शरीर तर माझं नाही आहे. आपलं शरीर जर आपलं असतं ना, आपलं हक्काने आपण जर आपल्या पद्धतीनं आणलं असतं तर आपल्याला पाहिजे तसं आणलं असतं की नाही. आपली आपल्या शरीराबद्दल तक्रार आहे की नाही काहीतरी छोटीशी तरी. जरा उंच पाहिजे होतो मी, जरा बुटका पाहिजे होतो, जरा झाडा पाहिजे होतो, जरा काळा पाहिजे होतो, जरा गोरा पाहिजे होतो, काहीतरी आहे की नाही. याचा अर्थ आपल्या इच्छेनं ते मिळालेलं नाही, नाही तर आपण चूज करून आणलं असतं. ते ज्यानं दिलंय त्याचं आहे. फक्त काही वर्ष वापरायला व्हेइकल सलकं आहे, ते वाहनासारखं. कठोपनिषदाने याला वाहन म्हटलंय. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेवच. आणि त्याला इतका आनंद झाला, ममत्व संपलं की आनंद होतो. तो पटकन निघून गेला घरातनं. हा गोकर्णही निघून गेला, त्याचं शिक्षणाचं काय सुट्टी पूर्ण झाली तो गेला. आत्मदेव कायमचा निघून गेला घरातनं. आता मी विचार करीन, हा मी कोण आहे, म्हणजे ध्यान बिन लावायचं ते ऋषीमुनींकडे जाऊन गुरूंकडे जाऊन मी आता माझं लाईफ हे करीन. करायच्या वेळेला मी सगळं केलंय सगळ्यांकरता, आणि आता हे घरात दोघंच राहत आहेत. परिणाम असा झाला, वडील होतेपर्यंत थोडा धाक होता, वडील असेपर्यंत. आता हा आईचे अंगावरचे दागिने ओरबाडून वेश्यांना द्यायला लागला. पण तिला वाईट वाटलं, केव्हा तरी मंगळसूत्राला हात घातला त्यानं. ती म्हणाली, अरे तेवढा राहू दे, करायचंय काय, मेला असेल थेरडा आता. ती भाषा ऐकली आणि तिला वाटलं बरोबरच वागतोय हा माझ्याशी. मी ज्या पद्धतीनं माझ्या पतीशी प्रतारणा केली, त्यानं बिचारानं धडपडून एवढं आणलेलं प्रसादाचं फळ मी गाईला घालून टाकलं, आयुष्यभर फसवलं मला मी माझ्या पतीला. आता मला हीच वागणूक योग्य आहे. आणि त्या तिरीमरीमध्ये तिनं विहिरीत आत्महत्या केली. तिचं प्रेत जाळायला पण आला नाही होतो. खूप वाईट वाटलं. गावातल्या लोकांना थांबवून शेवटी अग्नी देऊन टाकला. आता याचा मोठा चौसोपी वाडा होता, मोठं घर होतं, श्रीमंत होते वडील. म्हणून त्यानं विचार केला, वेश्येकडे जा आणि या. कोणी उद्योग सांगितलाय, वेश्येलाच घरी आणून ठेवूया. म्हणून तिला सांगितलं, तुझ्याकडं किती गिऱ्हाईक येतात तेवढं मी देत जाईन,
तू माझ्याशी प्रामाणिक राहा. काय गंमत आहे बघा. आणि मग आणायचंच आहे तर एक नको 5 जणींना आणून ठेवलं, असं वर्णन आहे इथे. आणि या 5 जणींचं पोट भरायला चोऱ्या माऱ्या करायला लागला. एक दिवस राजाकडे चोरी केली. खूप दिवस चाललेत असे. सुरतभोग करतोय, त्यांच्याबरोबर राहतोय, त्यांना भरपूर खायला प्यायला आणून देतोय, भरपूर त्यांची सेवा करतोय आणि त्यांना आणून देतोय खायला प्यायला, सगळं उत्तम, दागिने आणून देतोय. एक दिवस यानं विचार केला चोरी करूया, ती राजाकडे करूया. आणि राजाकडे भरपूर धन, जड जवाहीर, दागिने, सोनं नाणं, असं मोठंच्या मोठं त्यांनी एक बिंडा बांधला, एक चादरीमध्ये म्हणायच्यात, आणि आणून त्या वेश्यांच्या समोर मध्यरात्रीच्या वेळेला ठेवलं. त्यांचे डोळे चमकले, ठाणवाया लावले होते. बाप रे, हे राजाकडचं धन दिसतंय. हो म्हणजे तुमच्याकरता मी चोरी केली. त्यांनी विचार केला आता राजाचे सैनिक येणार, यालाही पकडणार आणि आम्हालाही पकडणार. पळून जायला पाहिजे, कारण थोड्याच वेळात राजाचे सैनिक येतील. म्हणून युक्तिप्रयुक्तीनं त्याला ठार मारला, असं वर्णन आहे. त्याला त्याच पलंगावर बांधला आणि जाळला तो पलंग. ज्या पलंगावरती जो त्याच 5 जणींबरोबर सुरत भोग करत असे, मैथून करत असे, तिथेच त्याला मारून टाकला. तुकोबा सांगतात ही कथा केवळ धुंदुकारीची नाही आहे, ही कथा त्या प्रत्येक जीवाची आहे जो या घरामध्ये त्या 5 जणींचं पोट भरायला, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, या 5 जणींचं पोट भरायलाच केवळ धन मिळवतो. ज्याच्यामुळं आपण जिवंतपणाचा अनुभव घेतोय त्या परमेश्वराला आठवत नाही, त्याला सुद्धा असाच सरणावरती जाळून त्या 5 जणी निघून जातात, वासना निघून जातात, नवीन देह धारण करायला लावतात. आरडाओरडा करायचा प्रयत्न केला तेव्हा एकीनं निखारा आणला, निखारा जळता कोळसा, आणि तो त्याच्या जिभेवर दाबला, असं वर्णन आहे. तरी तो तडफडे ना. मग त्याला घराच्या मागं आळूचे जे असतात ना, तिथं जरा खोदायला सोपं असतं, तिथे त्याला पुरला आणि त्या निघून गेल्या. त्याचं पिशाच्च झालं. इच्छा खूप राहिली आहे आणि देह मिळत नाही आहे. अशा वेळेला तो जीव लोकांना त्रास द्यायला लागतो. त्याला नवीन देह मिळालेला नसल्यामुळं त्या अवस्थेचं नाव आहे प्रेत योनी. देह मिळालेला नाही आहे, सद्गती मिळालेली नाही आहे, मोक्ष मिळालेला नाही आहे, अशा स्थितीत अडकलेला असतो तो जीव प्रेत योनी. आणि मग तो दुसऱ्याच्या देहात शिरतो आणि त्याच्या जिभेद्वारे परिमळ सोहळे तो पाहतो. त्याच्या देहातून ती सुख उपभोगतो, कारण त्याला तहान लागते पण पाणी पिता येत नाही. मग तो पाणी पिण्याचं फिलिंग जे आहे ना, ते त्याच्या गळ्यातनं अनुभवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशी ड्युएल पर्सनॅलिटी होऊन जाते त्याची. बघा, ज्याला भूतप्रेत लागली आहेत ना, त्यांचे डोळे सुद्धा वेगळे दिसतात. हे सगळं आहे का नाही याच्यात अडकू नका. इथं सांगितलं म्हणजे हो असं म्हणून पुढं जायचं. कारण पुन्हा पुन्हा मी का सांगतोय लक्षात घ्या, इथेच जर अडकली ना आपली गाडी तर आपली प्रगती कशी होणार. समर्थांनी वर्णन केली आहेत भूताप्रेतांची, ज्ञानोबांनी वर्णन केली आहेत, विवेकानंदांनी वर्णन केले. मी मानत नव्हतो हे. सगळीकडं ते असतं असंही म्हणू नका, आणि ते वाईट असतं असंही नसतं. कित्येक वेळेला कितीतरी भूतं खूप चांगली असतात. अहो, फलटणला एक डॉक्टर राहत होते, डॉक्टर अभ्यंकर म्हणून, सरकारी डॉक्टर होते ते. मी त्यांना पाहिलं आहे. तर ते शनिवार रविवार सातारला यायचे, म्हणजे मी जिथं राहायचो तिथं यायचे. म्हणजे बायकोला मुलांना भेटायला यायचे. आणि बरोबर त्या दिवशी जायचं, तर रविवारी रात्री जायचे. तर एकदा रविवारी रात्री गेले ना, अमावस्या होती आणि मोठा ओढा होता एका पर्टिक्युलर ठिकाणी, आणि त्यांना जाताच येणार. ते खूप, मी 50 वर्षापूर्वीचं सांगतो आपल्याला. तर कोणीतरी आला मनुष्य असा घोंगडं घेऊन, असं घेऊन त्यांनी त्या कंदिलांनी असं दाखवलं आणि त्यांना तिथे पोचवलं, जिथे त्यांचं ते क्वार्टर होतं तिथे पोचवलं. आणि मग सकाळी त्यांनी सांगितलं पेशंटला, असं असं रात्री मला अमक्या तो उडाला. तो म्हणला काय म्हणला, काय म्हणताय तुम्ही. अहो ते भूत होतं म्हणले, ते असं कंदील घेऊन. तर त्यांनी त्याला सांगितलं तुम्ही आमच्या गावातले पेशंट बघताय म्हणून मी तुम्हाला सोडतोय, असं. त्यांना ते सकाळीच कळलं. असं खूप. किंवा तुलसीदासांचं उदाहरण आपण ऐकलं असेल की तुलसीदासांना हनुमंताचं दर्शन आणि नंतर रामाचं दर्शन एका भूतामुळं झालं. हे सगळं मी एवढ्याकरता इंटरप्रिट करतोय की वाईट काही नसतं, जे जसं असायला पाहिजे तसं असतं. भ्यायचं कारण नाही, आणि मुद्दाम अमावस्येला काही जाऊन बसायचं नाही तिथे, बघूया काय करतोय असं आहे. कारण त्यांचाही सन्मान ठेवला पाहिजे ना.
आणि असं त्याचं पिशाच्य झालेलं. एक दिवस धुंदुकारी गेला हे कळल्यानंतर यानं गयेवर जाऊन आपल्या भावाकरता, वडिलांकरता, वडिलांचं माहीत नव्हतं पण आईकरता श्राद्ध केलं, भावाकरता पण केलं. आणि मग घरी आला तो आपल्या गावी दक्षिणेमध्ये जिथे त्याचं गाव होतं. आणि रात्रीच्या वेळेला त्या भूतानं दिलं ना दर्शन त्याला. हे तैजस स्वरूपाचे देह असतात बरं का, वायुरूप असतात. उदाहरण सांगतो, उदबत्तीच्या धुराला जर आकार दिलात तुम्ही काही आणि त्याच्यात थोडासा एक मंद प्रकाश कोंडलात तर कसं, अशी साधारण यांची दर्शनं असतात. फक्त यांना वेट नसतं, वजन किंवा वस्तुमान नसतं, म्हणून त्यांना पायाची गरज नसते, म्हणून ते असं असं दाखवतात बघा. ते दाखवतात ना, कारण काय, त्यांना गरज नाही ना. आपल्याला तर उभं राहायची गरज आहे म्हणून ते पाय आहे, आणि वजन जास्त म्हणून त्याचे मोठे पाय. असं ते समजून घ्या, म्हणजे लक्षात येईल कसं. आणि त्यांनी दर्शन दिलं, ही 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 हा हा, ते सावध करतात आपल्याला, हु हु असं. यानं पाणी घेतलं आणि फाटकन मारलं त्याला वाणी आली पाहिजे. हे होली वॉटर होतं ना, पवित्र पाणी होतं. हा सतत मंत्र म्हणणारा सूर्याचा भक्त, त्यामुळं तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, ते पाणी सुद्धा पवित्र झालेलं. ते असं पडल्याबरोबर त्या ह्याच्यावर स्पर्श झाला त्या पाण्याचा, त्याबरोबर त्याला वाणी आली आणि त्यानं क्षमा मागितली आणि सांगितलं माझ्या उद्धाराची व्यवस्था कर. उग्रश्रवा ऋषी सांगतात, यानं सांगितलं आता स्वस्थानी राहा, उद्या सकाळी मी बघतो काय ते. एकदा सज्जनांची मीटिंग बोलावली आणि सज्जनांना विचारलं, तेव्हा ते म्हणले महाराज आमच्यात सगळ्यात विद्वान तुम्ही आहात, काशीला जाऊन तुम्ही शिकून आलाय. तेव्हा यानं 3 दिवसाचं सूर्याचं अनुष्ठान केलं आणि सूर्यनारायणाने त्याला सांगितलं श्रीमद भागवत कर. भागवतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पाप्यातल्या पाप्याचाही उद्धार होतो. आणि एखादा संन्याशी जर अडला असेल थोड्याकरता, तेवढ्याकरताही भागवत उपयोगी पडतं. भागवताची कॅपॅसिटी किंवा भागवताची क्षमता इतकी मोठी आहे की पाप्यातल्या पाप्यापासून पुण्यवंतापर्यंत सगळ्यांचा उद्धार होतो. आणि यानं घर स्वच्छ केलं, भिंती रंगवल्या, लोकांची बसण्याची येण्याची सोय केली. संहिता म्हणजेच त्यावेळेला जानपदी होती, ते वेगळं प्रवचन ठेवायची गरज नाही. वाटलं तर एखाद्या श्लोकाबद्दल तो संस्कृतमध्ये बोलेल, कारण सगळ्यांची मातृभाषा संस्कृत होती. तसं मनाचे श्लोक आपण वाचले तर वेगळं निरूपण करायची गरजच नाही आहे. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, कळलं पुढं असं. आणि झालं असं की गर्दी खूप झाली आणि त्या पिशाच्याला बसायला जागा नाही हो. बरं दिवे लावले की पिशाच्या बसणार कुठं, कारण प्रकाशाचं त्याचं वावडं आहे. बरं त्याच्याकरता कोण, तुम्ही तुमच्याकरता मी खुर्ची इथं रुमाल टाकून ठेवतो, हां तुम्ही माझ्या, असं कोण म्हणणार आहे श्रोता. त्यामुळे त्यांनी काय केलं, कोपऱ्यामध्ये एक धुणं वाळत घालायची काठी होती, 7 पेरं होती त्याला, आणि मध्ये 7 पेऱ्यांच्या मध्ये पोकळ असतं, बांबू काय किंवा काय म्हणतात वेळू, हां अशी. त्याच्यात ते एवढं असं छोटं झालं, कारण ते लहान मोठं किती पिशाच्याला कसं अगदी वायुरूप देह असतात त्यांचे. तिथे जाऊन बसलं आणि आता भागवत ऐकायला त्यानं सुरुवात केली. तिथे पूज्य डोंगरे महाराज सांगायचे, देव करो आणि आपल्याला शेकडो कथा ऐकायला मिळत, पण प्रत्येक कथा ऐकताना विचार हा करावा, माझ्या जीवनातली ही शेवटची कथा आहे. म्हणजे ते गांभीर्य येतं जे गांभीर्य या धुंदुकारीच्या जीवनात आलं आहे. आणि आता तो ते ऐकतोय आणि त्या पिशाच्य योनीत असताना सुद्धा घळाघळा रडतोय. असे अश्रू आले नाहीत त्याला, कारण अशा देहाला असे अश्रू येतात, पण पिशाच्य योनीमध्ये जे काय पश्चाताप होणं असेल हे याला झालं. आणि यानं तळमळीनं प्रार्थना करतोय, देवा चुकलो रे, मला इतका चांगला देह मिळाला होता, मी नाही तुझी उपासना केली. इथे मी सूरदासांचं एक पद नेहमी म्हणत असतो, एक चरण त्याचं म्हणतो, म्हणजे आपल्याला भागवताला सुरुवात करून थांबायचं आहे. बरं, सूरदास म्हणतात, हा भागवत ऐकताना कुठल्या मोडमध्ये गेला याकरता मी सांगतो. देवा
किती वाईट आहे रे मी. सूरदास असे नाहीत बरं, इतके महान असून सुद्धा सूरदास जेव्हा भजन म्हणायचे आंधळे होते तेव्हा कृष्ण प्रगट व्हायचे आणि असे बसून ऐकायचे भजन. इतकं प्रेम. खड्डा वगैरे वाटेत आला आणि आंधळे असल्यामुळे ते चालत राहायचे, तर कृष्ण प्रगट व्हायचे, त्यांचं मनगट धरायचे आणि खड्ड्याच्या पलीकडे नेऊन पोचवायचे. एक दिवस कोण मला असं करून नेतो बरं, म्हणून यांनी त्याचा हात धरला. कृष्णाने त्यांचा हात धरला, यांनी त्याचा हात धरला. कृष्णाने हात फुगवला आणि हात सुटला आणि कृष्ण अदृश्य झाले. लक्षात आलं भगवंत होते हे. आणि सूरदास म्हणाले, हातात न सुटला, इथून कसा सुटशील. इतके महान होते बरं सूरदास. ते सूरदास सांगतात, देवा किती वाईट आहे रे मी. प्रभो मैं सब पतितन का प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन बराबरी मेरी कौन करत, बराबरी मेरी कौन करत, बराबरी मेरी. श्रोते हो, ही कथा ऐकताना एक गोष्ट चित्तावर बिंबवून घ्यावी. आपण उपासना करू, आपण ध्यान धारणा करू, काय आपण करतोय ते करू, पण त्याबरोबर ही गोष्ट लक्षात घ्यावी की यानं आपल्याला भगवंत पावणार नाहीये का, याच्यापेक्षा भगवंत खूप मोठा आहे. एवढ्याला भगवंत विकत मिळत नसतो. म्हणून मी जप करीन, मी तप करीन, सगळं करणारच आहे. मी करायला पाहिजे, कारण ते करायला संतांनी सांगितलंय, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. पण त्याबरोबर एक गोष्ट इन्क्लूड करा, एक गोष्ट ऍड करा, एक गोष्ट अजून करा. दिवसभरात 1 मिनिट तरी या मोडमध्ये जात जा की देवा मला काही कळत नाही रे, माझं कल्याण कर. इतका लाख जप केला, इतका लक्ष जप केला मी लक्ष नसताना. टीका नको करायला, ते करायला पाहिजे. जास्तीत जास्त अनुष्ठान करू, देह थकवू, मन थकवू, पण दिवसभरात 1 मिनिट तरी म्हणावं. त्याकरता श्लोक दिलाय मी आपल्याला. तो श्लोक रोज झोपताना म्हणावा. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट देवासमोर उभं राहावं. घरात देवघरात उभे राहा, काही कुठं लांब जायची गरज नाही. पण सगळ्या देवस्थानातला देव आपल्या देवघरात आहे. आपल्याला श्रद्धा वाटत नाही, हा आपला कच्चेपणा आहे. तोच तो जो बालाजीला आहे, जो पंढरपूरला आहे, जो बद्रीनाथला आहे, जो गोंदवल्याला आहे, जो गडावर आहे, तोच आपल्या घरात आहे. तिथे खूप भक्त आल्यामुळे तो तिथे चार्ज झालाय, चार्जिंग झालंय त्याचं. इथे तेवढ्या तळमळीनं अडवलं म्हणून नाही, म्हणून आपण ते चार्जिंग नाही झालं. तेच आणि हात जोडावे आणि या देवा सर्वज्ञ आहेस, जीव अल्पज्ञ असतो तसा मी आहे. हे सुद्धा फार बोलायची गरज नाही आहे. हे फक्त वर्डिंग सांगतो, त्याशिवाय फिलिंग काय ते लक्षात येणार नाही. देवा मला काही कळत नाही, माझं कल्याण करणे डोकं टिका. मी आपल्याला खात्रीने सांगतो, काही महिन्यात आपल्याला असा अनुभव यायला लागतो की आपलं नॉलेज भगवंत वाढवायला लागतो, किंवा जसा व्हायला पाहिजे तसं चित्त नम्र व्हायला लागतं.
एक दिवस पूर्ण व्हावा आणि त्याच्या त्या पश्चात्तापामुळं त्याचं सगळं पाप जळून जावं. पश्चात्ताप नावाचं जे तीर्थ आहे ना, त्या तीर्थात स्नान केल्यावर एकही पाप राहत नाही. आपण म्हणाल पण ज्याचे अपराध केले होते त्यांचं काय झालं? थोडक्यात याच्या त्या पश्चात्तापानं इतकी पुण्याई वाढली, ती पुण्याई कुणाला जाते? भगवंताकडून त्यांच्याकडे जाते ज्यांचा त्यांनी अपराध केलेला असतो. आणि त्यांच्याकडनं एनओसी 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 एनओसी, नो ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन, करा त्याचा उद्धार करा त्याचा उद्धार, असं रिबाउंड. आणि एक दिवस पूर्ण झाल्यावरती गाठ फुटली. त्या दंड जो ठेवलेला होता कोपऱ्यात, त्याची गाठ फुटली आतल्या आत, तो प्रगती झाली त्याची. दुसरा दिवस दुसरी गाठ फुटली. 7 वासनांच्या 7 गाठी आहेत, 7व्या दिवशी फुटल्या. आणि विष्णूची मूर्ती, विष्णू रूप झाला तो, स्वरूपता नावाची मुक्ती. आणि तो पुढे आला, नमस्कार केला त्याने गोकर्णाला, माझा उद्धार केलास तू. सगळे उभे राहिले, कारण सगळ्यांना म्हटलं विष्णू आला. कथेत विष्णू येतो बरं, त्याचंच लिहिलंय ते, भागवतातला श्लोक आहे. कथेत विष्णू येतो, सगुण रूपानं येतो. आपल्याला तेज सहन होणार नाही म्हणून तो न दिसण्याची कृपा करतो. या दिव्याकडे बघवत नाही हो, त्याच्याकडे काय बघवणार? कंटिन्यू बघितलं की काही दिसत नाही की 2 मिनिटं. तो कृपा करतो, पण याच्यावर श्रद्धा ठेवा, तो निश्चित येतो. कशामुळे येतो? याच सांगितलं म्हणून येतो, मी सांगतो म्हणून येत नाही काही. असा त्यानं सांगितलं, महाराज तुमच्यामुळे माझा उद्धार झाला, मला स्वरूपता नावाची मुक्ती मिळाली. इतका मी पापी होतो की माझा उद्धार होणं शक्य नव्हतं, पण भागवताने माझा उद्धार झाला. नारदाने प्रश्न विचारला, सनत कुमार सांगत होते ना ही गोष्ट. अहो म्हणले, पण तुम्ही म्हणलात खूप गर्दी झाली होती ना, मग विष्णू एकच कसा काय झाला? म्हणले, बाकीचे बघत होते 8:30 झाले का. 5-7 मिनिटं मागं पुढं, याच्यापेक्षा काही फरक नाही. पण फिजिकली प्रेझेंट नुसते राहू नका, मेंटली पण, मना अंतःकरणाने पण. सादर खूप कमी जास्त होतं, मला माहिती आहे. तब्येत बरी नसते, एखाद्याचा पाय दुखत असतो, एखाद्याला काही, तरी सुद्धा आपण असा विचार करा की आपण हे तप कृष्णा करता करतो. जो त्रास काही वेळा पंखा सहन होत नाही, पंख्याखाली बसावं लागतं. कुणाला काय प्रॉब्लेम असेल मलाही माहित नाही, पण काही इलाज नाही. मग त्यातल्या त्यात ॲडजस्ट करा. म्हणजे मुद्दाम पंख्याखाली असं नाही करायचं. त्यातल्या त्यात कम्फर्टेबली बसण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे देहात लक्ष नाही लागणार. पण त्यातून जर काही पाय दुखला, हात दुखला, तर विचार करा, हे तप मी कृष्णा करता करतोय, त्याच्या खात्यावर टाका. चालायला त्रास होतो काही वेळा लोकांना, इथं यायला त्रास होतो, चालण्याचा तप केला असा विचार करा. काही परीक्षेला खर्च होतो, आर्थिक तप केला असा विचार करा. फिजिकली मेंटली कुठला तरी विचार, तो विचार असा करा, मी हे कुणा करता करतोय? कृष्णाच्या कृपे करता करतो. परिणाम काहीतरी होणार आहे की नाही? कृष्ण. आणि खरं सांगतो मी, आपल्याला माणसं लक्षात ठेवत नाहीत, पण भगवंत लक्षात ठेवतो. आणि योग्य त्यावेळेला तो आपल्यालाच देईल असं नाही, आपल्या मुलाबाळांनाही देईल. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाही देईल, तो आपल्या मुलीला देईल, कुणाला देईल माहीत नाही ते श्रेय, पण आपलं कल्याण तो सगळ्या अर्थाने करतो. या वचनावर विश्वास ठेवा, कारण त्यांनी असंच लिहिलं की सगळ्या अर्थानं कल्याण करतो तो, प्रापंचिक कल्याणही करतो. फक्त श्रद्धेने आपण यावं, बसावं. त्यानंतर हे भागवत कसं करावं त्याच्याबद्दलचा अध्याय येतो. सज्जनांना बोलवावं. दुसरी गोष्ट, मुहूर्त बघावा. याच्यामध्ये 5 गोष्टी आग्रहानं त्यांनी सांगितल्यात. 5. पहिली गोष्ट, देवता स्थापन. देवतांना घरात बोलवावं की मी इथे भागवत करणार. दुसरी गोष्ट, संहिता वाचन, मूळ मंत्रांचं पठण. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली, या 7 दिवसामध्ये एखादा छोटा का होईना यज्ञ करा, पण यज्ञाचं फार महात्म्य आलं. चौथी गोष्ट सांगितली, अन्नदान करा. अन्नदान व्यवस्थित वाढा आणि चांगल्या प्रकारचं अन्नदान करा. आलेल्या जास्तीत जास्त लोक, जेवढं तुम्ही अन्नदान कराल, परिणाम असा होतो की भागवत ऐकलेल्या लोकांना तुम्ही अन्नदान केल्याबरोबर ते सगळं कुणाला केलं? आपण नको ते वाईट लोकांना केलेलं नाही आहे, भागवत ऐकलं या लोकांनी, यांना अन्नदान केलं की परिणाम काय होतो?
वेगळं पुण्य त्या दिवशी अन्नदानाचं मिळतं आपल्याला. आणि सगळी गोष्ट हे कुणी करावं, का करावं, कसं करावं, किती करावं, केव्हा करावं हे ऐका, म्हणजे प्रवचन ऐका. कारण अर्थविणं पोथी वाचू नये, ज्ञानोबांची ओळच आहे. अर्थाशिवाय जर पोथी आपण वाचली तर परिणाम काय होतो? धान्य उदंड मोजिले परी त्या मापे नाही बक्षिले, विवरिल्या विण तैसे झाले प्राणी असे. अर्थ न कळता जर आणि आता भागवत आरंभ होतोय. पहिला श्लोक म्हणून ठेवतो आणि थांबूया. जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूदयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. हा भागवताचा गायत्री मंत्र आहे. भागवताची ही गायत्री आहे. पूर्ण भागवताच्या प्रत्येक श्लोकाच्या मागे हे लावायला पाहिजे. म्हणजे मग याच्याकरता मी हा श्लोक आहे, याच्याकरता हा श्लोक आहे, याच्याकरता हा श्लोक आहे, असा त्याचा अर्थ होत जातो. उद्या बरोबर 4:30ला आरंभ करूया. 3:30ला बोलवलं आहे का लोकांना? काय 3:30ला विष्णू सहस्रनाम आहे आणि नामजप थोडासा, आणि बरोबर 4:30ला कथा सुरू होईल. 4:30 ते 6:30 कथा आहे. एक 10-15 मिनटं आज जरा उशीर लागला, पण उद्या अजून मॅनेजमेंटमध्ये फरक पडतो. एक दिवस पुढे जातो तसे सगळे लोक सराईत होत जातात, श्रोतेसुद्धा आणि चहा देणारेसुद्धा बरं का असं. आणि बरोबर 6:45 5 मिनटं मागं पुढं आणि 8:30 वाजेपर्यंत, फार तर 8:45 आपण कथा साधारण 2-2 तासाचे 2 भाग केलेत. आपण या अशी विनंती करतो. माझे गुरुजी सांगतात वक्त्यावर दयावंत व्हा आणि या. अजून काय सांगू? सगळ्यांना मनोभावे नमस्कार करतो. आपण एकाग्रतेने या पितृस्मरणामध्ये आपण जर भागवत ऐकलं ना तर वेगळं पुण्य आहे बरं का त्याला. त्यांनी सांगितले श्राद्धेषु श्रावयेत बुधा. पक्ष करावं, श्राद्ध करावं, पण कथेला गेलं की अजून पितरांना आनंद होतो. बरं, त्यांना सांगावं की तुम्हाला पण हे याचं श्रेय मिळो. म्हणजे मुद्दाम आयोजन करतात. गोव्याला वगैरे आम्ही जातो ना, मुद्दाम आयोजन करतात वर्षश्राद्धाला कथेचं वगैरे. असो आपण ऐकायला या, याच्याकरता मी हे सगळं बोलतो आहे. आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ भागवताची फलश्रुती म्हणा. आपल्याला जे कागद दिले त्यामध्ये शेवटी म्हणायचे मंत्र, शेवटी म्हणायचे श्लोक आहेत. आणि हे मी म्हणतो त्या वेळामध्ये आपण तेवढ्या वेळात आरती लावा. 3 श्लोक होईपर्यंत आरती लावा. आरत्या आज 2 म्हणायच्यात. गणपती बाप्पा पहिला दिवस आहे म्हणून, आणि दुसरे श्रीमद भागवताची आरती. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यत प्रभु नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परं अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां सुखकर्ता दुःखहर्ता
रामचंद्र महाराज की जय, भगवती श्री सीता माता की जय, पवन सुत हनुमान की जय, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री वेद महर्षि महाराज की, वेद व्यास महर्षि महाराज की जय, श्री शुक महर्षि महाराज की जय, सब संतन की जय. 2 श्लोक डोळे मिटून म्हणायचे आणि जागा सोडायची. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच याका, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे भय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर